नमस्कार, मी पंचक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार दैनिक संचार. आज आपण मंद्रुप या गावात थांबलेलो आहोत. आपण समोर पाहू शकता या ठिकाणी तेलगाववरून सोलापूरला या ठिकाणी एसटी जात आहे. नेहमीप्रमाणे एसटी महामंडळाची गाडी या ठिकाणी बंद पडलेली आहे. मी सातत्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला विनंती केली की बाबा मंद्रुप भागातील सीना भीमा खोऱ्यामध्ये तुम्ही चांगल्या सुस्थितीत असलेल्या एसट्या पाठवा असं सातत्याने सांगितलं तरी कुठल्या प्रकारची दखल या ठिकाणी एसटी महामंडळ घेताना दिसून येत नाहीये. आपण पाहू शकता या ठिकाणी कधी एसटीला ब्रेक लागत नाही, कधी एसटीचं गेअर पडत नाही, काचा फुटलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास होत आहे. कारण पावसाचे पाणी खिडकी चांगलं नसल्यामुळे प्रवाशांना भिजावं लागत आहे. सीट फाटलेल्या आहेत, आतील सगळे कुशन सुद्धा खराब झालेले आहेत, गेअर पडत नाही, स्टेअरिंग फिरत नाही. या नादुरुस्त गाड्या या ठिकाणी पाठवत असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून या भागात एसटी सातत्याने बंद पडून प्रवाशांना या ठिकाणी वाटेत खोळंबत राहावं लागत आहे. या ठिकाणी अनेक जण सोलापूरला जातात, काही शिक्षणासाठी जातात, काही जण दवाखान्यासाठी जातात, काही जण आपल्या लेकीकडे जातात, काही लोक सोलापुरात आपल्या घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी जातात, कोण किराणा साहित्य आणण्यासाठी जातं, कोण कपडे आणण्यासाठी जातं, कोण शालेय साहित्य आणण्यासाठी जातं, कोणी हॉस्पिटल सुद्धा जातं. अशा असताना सुद्धा या ठिकाणी गोरगरीब माता भगिनी, आमचे ज्येष्ठ नागरिक, मुलं, युवक हे एसटीनं तिकीट काढून सोलापूरला जातात. मात्र नेहमीप्रमाणे या ठिकाणी एसटी बंद पडते. दुसरी पर्यायी व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. कारण या भागामध्ये एसटी वेळेवर येत नाही. सकाळी 7ची गाडी 10ला येते, 10ची गाडी दुपारी 2ला येते, दुपारची गाडी संध्याकाळी 6ला येते आणि 6ची गाडी रात्री 10ला येते. कधी कधी येतच नाही. आता विचार करा, या ठिकाणी हे मायमाऊली तिकीट काढून उभारलेले आहेत, यांना दुसरी गाडी यायला तर 2 तास लागते. म्हणजे यांचे तिकीटचे पैसे वाया गेले. किती वेळा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला किती वेळा या भागातील नागरिकांना विनंती करावी, याचा तर थोडा तरी त्यांनी विचार करावा. या भागामध्ये चांगल्या सुस्थितीत गाड्या, नवीन गाड्या पाठवा म्हणून आम्ही सातत्याने आवाहन केलं तरी या ठिकाणी दखल घेतली जात नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट असू दे, बार्शी असू दे, पंढरपूर असू दे, मोहोळ असू दे, अशा सगळ्या भागामध्ये नवीन एसट्या पाठवल्या जातात. या भागामध्ये नवीन एसट्या पाठवल्या जातात. फक्त मंद्रुपवर, दक्षिण सोलापूरवर एवढा अन्याय कशासाठी? दक्षिण सोलापूरला कोणी वाली राहिला नाही का, असा प्रश्न संतप्त प्रवासी या ठिकाणी विचारत आहेत. मी आमदार सुभाष देशमुखांना नम्रतेची विनंती करतो, बापूसाहेब तुम्ही चांगला विकास कामे करत आहात, मात्र आपलं एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष तुम्ही द्यावं. सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्याला नवीन एसट्या दिल्या जात आहे. फक्त दक्षिण सोलापूर तालुक्यावर राज्य परिवहन महामंडळ अन्याय करत आहे. मी आमदार साहेब सुभाष देशमुख साहेबांना विनंती करतो, मंद्रुप भागामध्ये सीना भीमा खोऱ्यामध्ये नवीन एसट्या पाठवावं. या ठिकाणी नदीकडचे तेलगाव, कुसूर, खानापूर, तेलगाव, बाळगी, लवगी, सादेपूर, कुरगोट, टाकळी, विंचूर, वडापूर, कंदलगाव, अंत्रोळी, वडापूर या सगळ्या भागातून इकडे कुडल संगम असू दे, औराद असू दे, बोळपट असू दे, तिकडे होटगी असू दे, वळसंगला अक्कलकोटला गाड्या आहेत, काय अडचण नाही. या सीना भीमा खोऱ्यामध्ये वाहतूक सुविधा कमी आहे, त्यामुळे या भागातील गोरगरीब नागरिकांना एसटी शिवाय पर्याय नाही आहे. अलीकडे काळामध्ये खासगी प्रवासी वाहतूक कमी झालेली आहे. पूर्वी जीप होते, आता सगळ्याकडे मोटरसायकल असल्यामुळे जीप बंद पडलेले आहेत, रिक्षा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे मी एसटी परिवहन महामंडळाला विनंती करतो की मंद्रुप भागामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी नवीन एसट्या पाठवा. सध्या आपण तेलगाववरून या ठिकाणी नागरिक जात आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. ದವಾಖಾನೆ ಹೊಂಟ್ರಿ, ಎಷ್ಟು ಹೊಂಟ್ರಿ ಮನೆಂದು? ಮುಂಜಾನೆ 6 ಹೊಂಟಿದೇವ್ರಿ. ಈಗ ಮುಂದೆ ಎಷ್ಟು ಇಲ್ರಿ, ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋರಿಗೆ? ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋದ್ರಿ? ಅವ್ರು ಸರ್ಕಾರದವ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮವ್ರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ ಮರಿಲ್ಲ, ಹ್ಯಾಂಗ್ ಹೋಗ್ಬೇಕು ನಾವು? ಗಾಡಿ ಇಲ್ಲ, ಗೋಡ ಇಲ್ಲ. या ठिकाणी तेलगाव भीमा नदी काठच्या लोकांना एसटी शिवाय दुसरं कुठलंही पर्यायी व्यवस्था नाहीये. त्यामुळं या ठिकाणी माऊली या ठिकाणी हॉस्पिटलसाठी चाललेले आहेत. मात्र सध्या ते डॉक्टरचे अपॉइंटमेंट घेतलेले आहेत. त्यांना इथंच उशीर होत असल्यामुळे त्यांना पुढे पोहोचणं शक्य होताना दिसत नाहीये. या ठिकाणी मंद्रुपचे भागवत आहेत. बोला, तुमचं नाव काय सांगा? सोनाली क्षीरसागर. सोनाली क्षीरसागर मॅडम या ठिकाणी आहेत. आपण त्यांचे संवाद साधू. कुठं निघालात आपण? आम्हाला जायचं हॉस्पिटलला. अपॉइंटमेंट आहे, वेळ निघून गेली की हॉस्पिटल बंद होत आहे.
बरं आता पुढे कसं करणार? आता काय जेव्हा गाडी येईल तेव्हा जायचं. वारकरी संप्रदायाचे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, यावर कसा? हा, आम्ही इष्टीसाठी वाट बघत बसलेलो आणि तिकीट काढून हा, तिथं आम्ही बसलो तर बंद पडली रस्त्याला इष्टी. आमची बहुत मोठी अडचण आहे. हेच आम्ही सुभाष देशमुख यांना आम्ही प्रार्थना. ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी आमदार सुभाष देशमुख आवाहन केले की बाबा लवकरात लवकर या भागामध्ये चांगले दर्जादार सुस्थितीत असलेल्या कंडिशन गाड्या या ठिकाणी पाठवा असं विनंती केलेलं आहे. वडापूरचे बाळासाहेब माशाळे आलेले आहेत. कुठे निघालात आपण? कुठल्या कामासाठी चालत? नेहमी असंच बंद पडतात गाड्या. गाड्या लय तारामुळे हो, वडापूरला तर गाडी नसते वेळेला. मोठं भयंकर त्रास व्हायला लागला वडापूरला. किती 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 फेऱ्या होतात वडापूरला रोज? मध्येच गाडी बंद पडते. टायमिंगला गाड्या नसते. टायमिंगला गाड्या नसते त्या वडापूरला. ठिकाणी मंद्रुपच्या संगीताताई कोरे या ठिकाणी आहेत. नमस्कार. कुठं निघाला? या ठिकाणी संत गजानन महाराजच्या पालखीच्या दर्शनासाठी या भागातील अनेक लोक निघालेले आहेत. पण काय करायचं आमदार साहेब, तुम्ही जरा लक्ष द्यायला पाहिजे दक्षिणला. एवढं दुर्लक्ष करून कसं चालतंय एवढं? हा, जरा गावात येऊन पण बघा. या ठिकाणी आमदार साहेबाला हीच विनंती करते मी. संगीताताई कोरे यांनी आमदार सुभाष देशमुख साहेबांनी विनंती केली की बाबा मंगरूळ भागामध्ये गाड्याची एसटीचे सातत्याने बंद पडत आहेत. लोकांचा हाल होत आहे. लोकांना वेळेवर सोलापूरला जाता येणार, दवाखान्याला जाता येणार, शाळे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना जाता येणार. त्यामुळे मी विनंती करतो की बाबा या भागामध्ये जे काही एसटी आहेत ते वेळेवर सोडावे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी मला सांगतात की बाबा दुपारची एसटी वेळेवर येत नाही, कुठलीच एसटी वेळेवर येत नाही. 11:30ला कॉलेज सुटतंय पण 2:30 पर्यंत एसटी येत नाही. सायंकाळी 5ला शाळा सुटल्यावर रात्री 7 पर्यंत एसटी येत नाही. मग ग्रामीण भागातले मुलं, नदीकाठचे मुलं आपल्या घरी कधी पोहोचणार? यासाठी मी एसटी महामंडळाला विनंती करतो की बाबा मंद्रुप भागामध्ये चांगले कंडिशनच्या गाड्या तुम्ही पाठवा आणि सगळ्या गाड्या वेळेवर सोडा असे मी विनंती करतो. पुन्हा एकदा आमदार सुभाष देशमुख साहेबांना विनंती करतो मंद्रुप भागासाठी लवकरात लवकर नवीन 10 एसट्या गाड्या आपण मागणी करावं. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांना राज्य परिवहन महामंडळाने नवीन गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहे. केवळ दक्षिण सोलापूर अन्याय होते, हा अन्याय दूर करावं यासाठी आमदार सुभाष देशमुख साहेबांनी प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. खरं तर जाता जाता मी अजून एकदा सांगतो की या भागात जे एसटी येतात ते नादुरुस्त आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता लोक नाईलाजाने डबल खर्च करून आता तिकीट काढलेले आहेत. दुसरी एसटी नसल्यामुळे खाजगी वाहनाने लोक जात आहेत. लोकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. डबल खर्च करावा लागत आहे पैसा. केवळ महामंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे गोरगरीब जनतेला डबल तिकीट काढून सोलापूरला जावं लागत आहे. एक तरी दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं उत्पन्न मिळालं नाही. या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. लोक अडचणीत असताना सुद्धा पुन्हा त्यांना अडचणीत टाकण्याचं काम एसटी महामंडळ करत आहे. जाता जाता मी एवढं सांगतो, मंद्रुप भागातील जे काही एसटी येतात ते अतिशय नादुरुस्त आहेत. एक तरी गेअर पडत नाही, गाडीला ब्रेक लागत नाही, काचा फुटलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये काच पुसण्यासाठी वायपर नाही आहे. पाऊस पडत असताना तसंच एसटी चालवलं जातं. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आणि एसटी मी या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करतो की